आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि त्याचबरोबर राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर हे तिघही आपल्यासोबत आहेत. तिघांचंही मी स्वागत करते गेस्ट सेंटरमध्ये आणि झिरो आवरमध्ये. पहिला प्रश्न घेऊन मी उत्तम जानकरजींकडे जातीये की या सगळ्या चर्चा म्हणजे अजितदादांच्या जाण्यानंतर अगदी एका दिवसामध्ये साधारणपणे या विलिनीकरणाच्या चर्चा अचानक उफाळून येण्याचं, इतक्या घाईने बाहेर येण्याचं कारण काय? या पाठीमाग आणि अजितदादा दोघंही अनेक वेळा त्यांच्यामध्ये या बाबतीमध्ये चर्चा झालेल्या होत्या. कुटुंब फुटू नये, कार्यकर्त्यांची वाताहत होऊ नये, अजितदादा या सत्तेच्या माध्यमामधून काही कार्यकर्त्यांना त्यांच्या किंवा आमदारांना त्या ठिकाणी म्हणजे त्यांना लाभ होतोय. पण अनेक आपल्या विचाराची पायमल्ली त्या ठिकाणी होते. पवार साहेबांनी पहिल्यापासून शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार त्या ठिकाणी या महाराष्ट्राला दिला, महाराष्ट्र घडवला. आणि अजितदादांनाही पवार साहेबांनी घडवलं. पवार साहेबांची इच्छा होती की आपण एकत्र यावं आणि म्हणून ह्या दीड महिन्यामध्ये बऱ्याच जयंत पाटील साहेब असतील, अजितदादा असतील, अनेक स्तरावरती चर्चा झालेल्या होत्या. त्या चर्चेमध्ये मी नव्हतो, पण या चर्चा अंतिम रूप घेतलेलं होतं या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर. नक्कीच उत्तमजी, तुम्हाला थांबवते कारण या पद्धतीची प्रतीक्षेत होता. अशा बरोबर आहे. या पद्धतीची माहिती आज दिवसभरातनं विविध नेत्यांकडनं मिळते, पण होतंय असं की राष्ट्रवादी शरद पवार पक्षातल्याच नेत्यांकडनं ही माहिती मिळतेय. दुसरीकडे अजित पवार हे या बैठकांना एकटंच असल्याचं सांगितल्यामुळे दुसऱ्या बाजूने कोणीच याची पुष्टी करत नाहीये. पण उत्तमजी, नाही, असं पुष्टी करण्या अजितदादांच्या जाण्यानंतर काही बऱ्याच गडबडी झाल्या. त्या परिस्थितीचा लाभ घेण्याच्याही प्रयत्नामध्ये आहेत. त्याची धावपळ सुरू आहे आणि त्यामुळं उत्तमजी, तुम्हाला एक विनंती करणार आहे मी. उत्तम जानकरजी, एक विनंती आहे छोटीशी. आपण प्रवासात असल्यामुळे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम येतोय, तर थोडंसं कुठेतरी थांबून जर आपण पुढचा संवाद कंटिन्यू करू शकलो तर फार बरं होईल. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की थोडंसं थांबून आपण बोलूया. तोपर्यंत मी सूरजजींकडे जाते. सूरजजी, आतापर्यंत जे मुद्दे मांडलेत उत्तमजींनी, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? याबद्दल आमचं एवढंच म्हणणं आहे, थांबून आपण बोलूया. तोपर्यंत मी सूरजजींकडे जाते. सूरजजी, आतापर्यंत जे मुद्दे मांडलेत उत्तमजींनी, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? याबद्दल आमचं एवढंच म्हणणं आहे. आता दादानी चर्चा केली नाही केली, दादानी कुणासोबत इतर आपल्या पक्षातल्या सहकार्यासोबत बोललं, हे काही दिवसानं त्याच्या बाबतचे खुलासे होतील आणि लोक आमचे बोलतील. परंतु वाईट आम्हाला एका गोष्टीचं मात्र नक्की वाटते, आणि म्हणजे ज्या दिवशी हा सगळा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी दादांचं अंत्यविधी होता. पार्थिवाला अग्नी देण्याच्या आधीच काही लोकांकडनं जाणीवपूर्वक होतं की मग ठरवून होतं की अनावधानानं होतं ते सांगू शकतात. परंतु अचानकपणे सगळी लोक हे विलिनीकरणाबद्दल बोलत होते. दादानी शब्द दिलाय, दादा असं बोलले, दादा तसं बोलले. आम्ही सगळे धक्क्यामध्ये होतो. त्या धक्क्यामध्ये आम्हाला विश्वास बसत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये काही लोकांकडनं विलिनीकरणाच्या चर्चा हे माध्यमाच्या समोर दादाच्या प्रेताला अग्नी देण्याच्या आधीच चालू झाल्या. मला वाटतं त्याचं दुर्दैव किंवा त्या गोष्टीवर तुम्ही राजकारण करू इच्छिताय का प्रेशर आणू इच्छिताय, काय हेतू होता ते सांगू शकतात. परंतु आमच्या सर्वांसाठी ते दुःखद होतं. आम्हाला ते न पटलेलं. विलिनीकरण करायचंय नाही करायचंय याबाबतचा निर्णय आता पक्षातले नेते घेतील, आमच्या वहिनी सुनेत्रा वहिनी घेतील, त्याचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला तो मान्य असेल. परंतु
योग्य वेळी ते बोलायला पाहिजे होते. तेच लोक सांगत बरं. होते की दादानी 12 फेब्रुवारीची वेळ दिली आहे. नक्कीच त्यावेळी- सुरेशजी, तुमचा अरे 12 मुद्दा आणि त्यातला फेब्रुवारीला भावनिक जो सगळा संदर्भ आहे तो आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि या संदर्भामध्ये आपण उत्तर घेण्यासाठी उत्तमजींकडे नंतर जाऊया, परंतु आता पुन्हा एकदा त्यांचा संपर्क तुटलेला आहे. आता मी रोहित चंदावरकरजींकडे जाणार आहे. रोहितजी, एकंदरीतच अजितदादांचा इतका धक्कादायक अपघाती अचानक मृत्यू झाल्यानंतर अनेक गोष्टी राजकीय पातळीवरती सुद्धा महत्वाच्या असतात आणि राजकीय पातळीबरोबरच त्याला एक भावनिक किनार पण असते. असं असताना जी घाई विविध गोष्टींच्या बाबतीमध्ये सर्वच बाजूनी होताना दिसतेय, त्या अनुषंगाने तुमचा या संदर्भातला एक टेक काय आहे, तुमचं विश्लेषण काय आहे? पूर्वीची याच्यामध्ये काय झालेलं आहे की हे क्लिअर दिसतंय की राष्ट्रवादीचे 2 गट गेल्या काही महिन्यांपासून आपण एकत्रितपणे निवडणुका लढल्या पाहिजेत या विषयाबद्दल चर्चा करत होते आणि त्याच्याबद्दल काही गोष्टींना प्रत्यक्ष स्वरूप देण्यात आलं होतं. हे अगदी स्पष्ट आहे. कोणी डिनाय करो एखादी गोष्ट की अशी चर्चा झालीच नाही, मिटिंग झाली नाही, कोणी म्हणावं नाही झाली वगैरे काही असलं तरी तुम्ही जर फील्डवर प्रत्यक्षात बघितलं तर तुम्हाला स्पष्ट दिसतं की अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुका असोत किंवा येणाऱ्या 7 फेब्रुवारीच्या जिल्हा परिषद निवडणुका असोत किंवा आधी झालेल्या नगरपंचायत आणि या निवडणुका असोत, त्याच्यामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे जागा वाटप करून लढले ना. स्पष्टच दिसतंय की ते एकत्र लढले. महापालिकांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रितपणे एक पक्ष म्हणून लढले. त्याच्यामुळे हे क्लिअर आहे की त्यांनी एकत्र येण्यासाठी आधी चर्चा केल्या, मीटिंग्स केल्या, हे त्याच्यावरूनच सिद्ध होतं. ते अगदी स्पष्ट आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की जी काही घाई दिसते ती त्याच्याबद्दल काय आहे. तर आता क्लिअर आहे की अचानक आणि दुःखद आणि असा अपघाती भयानक निधनाचा प्रसंग झाल्यामुळे त्याच्यातून पुढे होणारं जे राजकारण आहे त्याच्यात मला असं वाटतं की काही गटातली काही माणसं अशी आहेत की ज्यांना या पद्धतीचं एकत्रीकरण नसावं आणि शरद पवार सिनियर नेते यांचा परत आपल्यावर कंट्रोल येऊ नये अशा पद्धतीची त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यातून ते कदाचित त्याला कलटणी देत आहेत आणि एक आपण पक्षाचा कंट्रोल आपल्याकडे ठेवू आणि स्वतंत्रच राहू अशी त्यांची विचारधारणा आहे. त्याच्यातूनच हे सगळं घाईने काही गोष्टी केल्या जात आहेत. हे अगदी स्पष्ट आहे. उभ्या महाराष्ट्राला ते दिसतंय स्पष्टपणे पूर्वी. रोहितजी, स्पेसिफिकली आपण सांगू शकता का की आपल्या दृष्टीने नक्की हे नेते कोण आहेत? हो, आता क्लिअर आहे ना की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अन्य काही नेते असे आहेत की ज्यांना परत दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येऊ नये अशी त्यांची साधारण भावना आहे. हे काही लपून राहिलेलं नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता तुम्हाला लेटेस्ट त्यातला एक भाग सांगतो आणि ती ब्रेकिंग न्यूज म्हणून तुम्ही घ्या, कारण मी 2-3 ठिकाणी 2-3 प्लॅटफॉर्म्सवर एका चॅनलवर वगैरे बोललोय की आजची घटना अशी आहे. महत्वाचं सांगतोय मी तुम्हाला पूर्वी. आजची घटना अशी आहे की ही जी एकत्रीकरणाची चर्चा थांबली आणि त्याला ब्रेक लागला होता अजितदादांच्या निधनापासून कालपर्यंतच्या दिवसापर्यंत, ती चर्चा भारतातल्या एका मोठ्या उद्योगपती यांच्या मध्यस्थीने पुन्हा एकदा सुरू होणार आहे. ही चर्चा पुढच्या आठवड्यात किंवा काही दिवसात तुम्हाला 2 राष्ट्रवादी गटांच्या एकत्रीकरणाची चर्चा ही पुन्हा एकदा सुरू झालेली दिसेल. त्यांच्या मीटिंग झालेल्या दिसतील. त्याच्यामध्ये एका मोठ्या उद्योगपतीचा सहभाग आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला असं वाटतंय की शरद पवारांचा पक्ष जो आहे तोही आपल्या एनडीए मध्ये आपल्याजवळ घ्यावा आणि त्यातून होणार असं आहे की शरद पवार स्वतः हे राज्यसभा टर्म संपल्याच्या सुमाराला, जी एप्रिलमध्ये संपणार आहे त्या सुमाराला, सक्रिय राजकारणातनं निवृत्ती जाहीर केल्यासारखी काहीतरी घोषणा करतील. बर. मला असं वाटतं की ही एका पद्धतीने ब्रेकिंग न्यूजच म्हणायला लागेल, कारण तुम्ही अत्यंत खात्रीने असं सांगताय की जी चर्चा ब्रेक लागलेला आहे त्याला कुठेतरी याच्यावरती प्रचंड शंका घेतल्या जात आहेत. ती चर्चा एका मोठ्या उद्योगपतीच्या मध्यस्थीने पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि त्याच्या मागे एनडीए मध्ये संपूर्ण राष्ट्रवादीचा सहभाग व्हावा अशी सुद्धा इच्छा आहे. या सगळ्या गोष्टींची उकल आपण करणार आहोत. अतिशय महत्वाची बातमी दिली आहे तुम्ही. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर या सगळ्याबद्दल चर्चा करूया. पाहत रहा एबीपी माझा.